आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. सोमवारच्या मध्यरात्री चंद्रपूर शहरातील गोकुल गली स्थित गुगल कलेक्शन या दुकानाला आग लागली आणि या आगीत पूर्ण दुकानातील साहित्य भस्मसात झाले. पहाटे 3:30 ला लागलेल्या या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली. वेळीच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली आणि आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु तोपर्यंत दुकानातील साहित्य आणि फर्निचर जळून खाक झाले होते. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चंद्रपुरातील सभेत एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. अप्रत्यक्षपणे त्यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे नाव न घेता त्यांना जबरदस्त टोला हाणला आहे. ज्यांनी महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गटाची कोंडी केली त्यांना लोकसभेत धडा शिकवण्याचा सूचक इशारा त्यांनी याप्रसंगी दिला. त्यामुळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये सर्वच आलबेल आहे असे चित्र सध्या तरी दिसत नाहीये. देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले आणि राजकारणात अनेक वर्ष आपल्या कार्यातून ठसा उमटवणारे दत्ता मेघे यांचे काल आजारामुळे वृद्धापकाळी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 89 वर्षाचे होते. 40 वर्षांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या महिला शहर प्रमुखांनी कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने शिवसेना शिंदे गटाला खिंडार पडले आहे. मुळातच शिंदे गटाची ताकद चंद्रपूर जिल्ह्यात अत्यल्प आहे आणि चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत केवळ एकच नगरसेवक या पक्षाचा निवडून आला. त्यामुळे शिंदे गटाचे पुढील भविष्य काय असा प्रश्न आता खासगीत शिंदे गटाचे कार्यकर्ते विचारू लागले आहेत. पाथरी तालुक्यातील नेहा बीट इथे एका वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने वन विभागात खळबळ उडाली. गावातील काही नागरिक सरपण गोळा करण्याकरिता जंगलात गेले असता त्यांना दुर्गंधी येऊ लागली आणि प्रत्यक्ष घटनास्थळी जाताच त्यांना वाघाचा कुजलेला मृतदेह दिसला. याची सूचना त्यांनी वन विभागाला दिली. वन विभाग पुढील तपास करीत आहेत. विश्वविख्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प किती महत्त्वाचा आहे याची प्रचिती ताडोबा जंगलाजवळील 55 गावातील नागरिकांनी आणून दिली. उन्हाळ्यात जंगलाला आग लागते आणि या आगीत जंगलाचा बराचसा भाग जळून खाक होतो. ही दुर्घटना घडू नये म्हणून 55 गावातील नागरिकांनी आगीपासून जंगल वाचवण्याकरिता शपथ घेतली. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात येणारी ढाबा ग्रामपंचायत वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. 12 वर्षांपूर्वी मृत व्यक्तींच्या नावे पैसे उचलण्याचा कारभार या ग्रामपंचायतीने केला असून मृत व्यक्तीला या ग्रामपंचायतीने रोजगारही दिला आणि त्याच्या नावे पैशाची उचलही केल्याचा दिव्य प्रताप उघडकीस आला आहे. 25 वर्षाचा नवयुवक चिमूर शहरात उसाच्या रसाचा ठेला चालवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतो, परंतु नशेत असलेल्या 4 युवकांनी दुचाकी वाहनाने त्याच्या ठेल्याला धडक दिली. या धडकेत ठेल्याचे नुकसान झाले. या नुकसानाची भरपाई ठेला चालकाने संबंधित 4 युवकांना केली असता त्यांनी लाथाबुक्क्याने ठेला चालकाला बेदम तुडवले आणि हा जखमी अवस्थेतील हा युवक घरी गेला असता त्याच्या घरात घुसून या युवकांनी बेदम मारहाण केली आणि त्याच्या ठेल्याचे नुकसान केले. अखेरीस ठेला चालकाने या चौघांविरुद्ध पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. चंद्रपूर शहराला लागून असलेल्या पद्मापूरच्या जंगलात एक व्यक्ती शौचास गेला असता त्याला एक चकाकणारी वस्तू तिथे दिसली. जवळ जाऊन बघितले असता अत्याधुनिक AK-47 रायफल्सचे जिवंत काडतूस होते. याची सूचना त्या व्यक्तीने पोलीस विभागाला दिली. त्यात हे निष्पन्न झाले की हे काडतूस जिवंत असून ते AK-47 या स्वयंचलित बंदुकीत वापरले जातात. मुळात प्रश्न आता असा आहे की जंगलात हे काडतूस आले कसे? केवळ पोलीस विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांजवळ किंवा कर्मचाऱ्यांजवळ अशा प्रकारचे काडतूस असतात. त्यामुळे ह्या जिवंत काडतूस याबाबत पोलीस दलासमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.